नमस्कार मित्रांनो, मी सारिका प्रसाद नाईक. आज आपल्यासमोर माझा तिसरा व्हिडिओ घेऊन येते आहे. मित्रांनो, मी स्वतः एक शिक्षिका आहे. मी स्वतः पालक आहे. मुलांचं 10वीचं 12वीचं वर्ष चालली, त्यांच्या अभ्यासाची धावपळ, घरातलं होणारं टेन्स वातावरण आणि एका शिक्षकांची सुद्धा मुलांना रेसमध्ये पळवण्याची सवय. या सगळ्यांचा खूप विचार करून मनात आलं, एखादी कविता याच्यावरती लिहिली तर, आणि ती लिहिण्याचा प्रयत्न केला. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चिंचापाडा आंबे तोडा बालपण होतं खास. चिंचापाडा आंबे तोडा बालपण होतं खास. गावभर पेढे वाटायचो झालो जरी नुसते पास. गावभर पेढे वाटायचो झालो जरी नुसते पास. लपंडाव आणि शिवणापाणी होते वेगळेच खेळ. लपंडाव आणि शिवणापाणी होते वेगळेच खेळ. भातुकलीच्या खेळामध्ये निघून जायचा वेळ. आता मात्र 2 वर्षाचा मुलगा धरतो शाळेची वाट. आता मात्र 2 वर्षांचा मुलगा धरतो शाळेची वाट. दप्तराच्या ओझ्यानं वाकून जाते त्याची पाठ. दरवर्षी पुस्तकं बदलतात, बुटं बदलतात, युनिफॉर्म बदलतो. आहे ना खरंच पेच? दरवर्षी पुस्तकं बदलतात, युनिफॉर्म बदलतो, बुटं बदलतात. आहे ना खरंच पेच? जे बदलायला हवं ते शिक्षण मात्र वर्षानुवर्ष आहे तेच. पालकांना वाटतं पैसा दिलाय मुलांनी टिकवावी अभ्यासाची रेंज. पालकांना वाटतं, आणि साहजिक आहे, पालकांना वाटतं पैसा दिलाय टिकवावी मुलांनी अभ्यासाची रेंज. विकेंडला मॉल आणि मूव्ही दाखवून आपण त्यांना देतोय चेंज. सहनच होत नाही पालकांना त्यांचा अभ्यास सोडून बसणं. सहनच होत नाही पालकांना त्यांचा अभ्यास सोडून बसणं. खरंच गरजेचं आहे का हो लाखो रुपयांच्या क्लासमध्ये आपली मुलं असणं? सहनच होत नाही पालकांना त्यांचा अभ्यास सोडून बसणं. आणि खरंच गरजेचं आहे का हो लाखो रुपयांच्या क्लासमध्ये आपली मुलं असणं? शाळा आणि कोचिंगने तर खरंच शिक्षणाचा बाजार केलाय. शाळा आणि कोचिंगने तर खरंच शिक्षणाचा बाजार केलाय. दिलेल्या पैशांचा मोबदला पाहिजे म्हणून मुलांमध्ये फ्रस्ट्रेशन हा आजार आलाय. एवढ्या कोवळ्या मुलांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे काय? एवढ्या कोवळ्या मुलांमध्ये हे फ्रस्ट्रेशन आहे काय? झोकून देतात मुलं स्वतःला आणि लटकत राहतात हवेत पाय. 99% पडूनही तुमचा नंबर लागत नाही. 99% पडूनही तुमचा नंबर लागत नाही आणि तुम्ही मिळवलेलं मेडल कोणतीच कंपनी मागत नाही. अनेक वेतन आयोगानं सुस्त झालेल्या शिक्षकांनो आणि भरपूर पॅकेजनं मस्त झालेल्या पालकांनो. खरंच मी खूप काळजीपूर्वक हे विधान करते. भरपूर वेतन आयोगानं सुस्त झालेल्या शिक्षकांनो आणि भरपूर पॅकेजनं मस्त झालेल्या पालकांनो, हे एकच आहे मागणं. सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्या मुलांनी माणूस म्हणून वागणं. सर्वात महत्त्वाचं आहे तुमच्या मुलांनी माणूस म्हणून वागणं.